प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, परसादो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरसादो नवजीवन, नवजीवन, नवजीवन. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी. पवित्र आत्म्याच्या आगमनासाठी प्रार्थना करण्याचे हे दिवस आणि अशा ह्या पार्श्वभूमीवरती आपण पवित्र आत्म्याची अगदी जवळून अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. इतकंच नाही तर पवित्र आत्म्याविषयी आपलं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पहिल्याच दिवशी आपण जुन्या करारातील पवित्र आत्म्याचं कार्य पाहिलं. दुसऱ्या दिवशी आपण पवित्र आत्म्याचं नवीन करारामधील कार्य पाहिलं. आज आपण आपल्या स्वतःच्या जीवनातील पवित्र आत्म्याचं कार्य पाहूया. विनोबा भावे सांगतात, माणसाला जेव्हा भूक लागते आणि माणूस खात असतो ती असते प्रकृती. भूक नसताना सुद्धा जेव्हा माणूस खात असतो तेव्हा ती असते विकृती. भूक असून देखील आपलं ताट दुसऱ्यांसमोर जो सारतो ती असते संस्कृती. विकृती, प्रकृती आणि संस्कृती ह्या तीन शब्दांमध्ये एक महत्त्वाचं सत्य दडलेलं आहे की माणसामध्ये देखील अशाच प्रकारचे तीन आत्मे कार्यरत असतात. एक असतो पवित्र आत्मा, दुसरा असतो दुष्ट आत्मा आणि तिसरा असतो माणसाचा आत्मा किंवा जीव. दुष्ट आत्म्याचे कार्य आपल्याला ठाऊक आहेत की हा दुष्ट आत्मा फूट पाडतो. हा दुष्ट आत्मा राग, कलह, फुटी, भांडखोरपणा, रंगेलपणा, कामातुरपणा, देहाची जेवढी काही कार्य आहेत ती सगळी करण्यामागे हा दुष्ट आत्मा कारणीभूत असतो. आणि पवित्र आत्मा प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वासूपणा आणि इंद्रिय दमन अशा प्रकारची फळं प्रसवत असतो. आणि मानवी आत्मा म्हटल्यानंतर माणसाला जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्याला भूक लागणार, त्याला थकवा येणार, त्याला झोप लागणार, त्याला तहान लागणार. मात्र ह्या गोष्टींमुळे जेव्हा माणूस दुष्ट आत्म्याचा आधार घेतो त्यावेळेला ह्याच गोष्टी माणसाला त्रासदायक ठरू शकतात. की अति झोप, अति खाणं, अति काम, काही गोष्टी केल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये विकृती निर्माण होत असते. परंतु ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टींना पवित्र आत्म्याचा स्पर्श होतो तेव्हा त्यांना किती सुंदर रूप येतं बघा. की कमी खाणं किंवा उपवास, जास्त झोपण्याऐवजी प्रार्थना, जास्त काबाड कष्ट करण्याऐवजी मननचिंतन, अशी पवित्र आत्म्याची कार्य जेव्हा माणूस करू लागतो तेव्हा मानवी आत्म्याच्या कार्याला देखील एक वेगळी झळाळी येत असते. म्हणूनच माझ्या जीवनामध्ये दुष्ट आत्म्याचं कार्य किती प्रमाणात चालू आहे, मानवी आत्म्याचं कार्य किती प्रमाणात चालू आहे आणि पवित्र आत्म्याचं कार्य माझ्या जीवनात किती प्रमाणामध्ये चालू आहे ते मला तपासून पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी फळांवरून झाडाची परीक्षा करता येते, शेतावरून भाताची परीक्षा करता येते. त्याप्रमाणे आपल्या जीवनाला कोणती फळं लागलेली आहेत त्यावरून पवित्र आत्मा कार्यरत आहे, दुष्ट आत्मा कार्यरत आहे की केवळ मानवी आत्मा कार्यरत आहे ते आपण समजू शकू. त्या पवित्र आत्म्याचं कार्य मोठ्या जोराने आपल्या जीवनात सुरू राहावं म्हणून त्याला आमंत्रण देऊया. प्रभूचा गौरव असो.
आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.